जान्हवी सावंत जय महाराष्ट्रच्या या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अलीकडे लोक थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा घर बसल्या ओटीटीवर पाहणं जास्त पसंत करतात। जगभरातील कोणत्याही देशातला भाषेतला चित्रपट तुम्ही घरात बसून पाहू शकता। तुम्हालाही घरात कंटाळा आला असेल आणि थिएटरमध्ये जाऊन चित्रपट बघायचे नसतील तर काळजी करू नका, या वीकेंडला तुम्ही ओटीटीवर अनेक उत्तम सिनेमे पाहू शकतात। चला तर मग पाहूयात या आठवड्यात काय आहे नवीन। अजय देवगण अभिनीत शैतान चित्रपट 8 मार्च 2024 रोजी प्रदर्शित झाला। काळी जादू, वशीकरण यावर आधारित असलेला हा भयपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला। या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली। या चित्रपटाने जागतिक स्तरावर 215 कोटींची कमाई केली आहे। शैतान चित्रपटामध्ये पहिल्यांदाच अजय देवगण आणि आर माधवनची जोडी पाहायला मिळाली। आजपर्यंत नायक म्हणून लोकप्रिय ठरलेल्या आर माधवनने या चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांना आश्चर्यचकित केलाय। ज्यांनी हा चित्रपट पाहिला नसेल त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे, हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे। शैतान चित्रपट 3 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालाय। थरकाप उडवणारा हा चित्रपट वश या गुजराती चित्रपटाचा रिमेक आहे। वश 10 फेब्रुवारी 2023 रोजी प्रदर्शित झाला होता, परंतु हा चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही। वश चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या जानकी बोरीवालाने शैतानमध्ये सुद्धा जान्हवीचं पात्र साकारत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय। संजय लीला भंसाळी यांची बहुप्रतीक्षित हीरा मंडी ही वेब सिरीज 1 मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे। यामध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोइराला, संजीदा शेख, अदिती राव, हैदरी, रिचा चड्ढा, शेखर सुमन, फरदीन खान, अध्ययन सुमन या महत्त्वाच्या भूमिकेमध्ये आहेत। वुमन ऑफ माय बिलियन ही डॉक्युमेंटरी 3 मे रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाली आहे। कन्याकुमारी ते काश्मीर असा पायी प्रवास करणाऱ्या एका महिलेची कथा यामध्ये दाखवण्यात आलेली आहे। वुमन ऑफ माय बिलियन ही ओटीटीवर प्रदर्शित झाली, तुम्ही याचा आनंद नक्कीच घेऊ शकता। द ब्रोकन न्यूज सीझन 2 या शोचा पहिला सीझन खूप गाजला होता। यामध्ये सोनाली बेंद्रे, जयदीप अहलावत आणि श्रिया पिळगावकर आणि राधा भार्गव यांच्यातील न्यूज रूम आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील ड्रामा पाहायला मिळेल। हा शो 3 मे रोजी झी5 वर प्रदर्शित झालाय। वरुण धवन आणि समंथा प्रभू यांची सिटाडेल हनी बनी ही सिरीज अमेरिकन स्पाय थ्रिलर सिटाडेलचं भारतीय अडॅप्टेशन आहे। ही सिरीज मे महिन्यामध्ये प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होऊ शकते। तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर विनोदी कंटेंट पाहायचा असेल तर तुमच्यासाठी कपिल शर्माचा द ग्रेट इंडियन कपिल शो चांगला पर्याय ठरू शकतो। तुम्ही हा शो पाहून मनसोक्त हसू शकता। या शो मध्ये तुम्हाला रणबीर कपूर, नीतू कपूर, रोहित शर्मा, आमिर खान, विकी कौशल, सनी कौशल यांचे एपिसोड पाहायला मिळतील। तुम्ही तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीजचे एपिसोड पाहू शकता। प्रत्येक वीकेंडला या शोचा एक नवीन भाग नेटफ्लिक्सवर रिलीज होतो। मल्याळम चित्रपट मज्जुमेल बॉयज 22 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता। या चित्रपटाने 225 कोटींची कमाई केली होती। हा चित्रपट 5 मे रोजी डिझनी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे। ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट फक्त मल्याळम मध्येच नाही तर तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये देखील पाहता येणार आहे। ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर डेड बॉय डिटेक्टिव्ह ही सिरीज 3ऱ्या क्रमांकावर ट्रेंड करतेय। मिस्ट्री आणि थ्रिलर असलेली ही सिरीज तुमचं चांगलं मनोरंजन करेल। या सिरीजचे एकूण 8 एपिसोड आहेत। तुम्हाला मिस्ट्री आणि थ्रिलर कंटेंट आवडत असेल तर तुम्ही डेड बॉय डिटेक्टिव्ह ही सिरीज नक्की पाहू शकता। तर हे होते काही आलेले आणि येणारे सिनेमे आणि वेब सिरीज। आता पाहूया कलाकारांच्या आयुष्यातील रंगतदार किस्से टाइम पासच्या माध्यमातून।
ठरलं तर मग मालिकेतील अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशाली आता नव्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहे। आता नवीन भूमिका म्हणजे मालिकेमध्ये अमित दिसणार नाही असं काही नाही। अमित स्टार प्रवाहच्याच लोकप्रिय कार्यक्रम मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 मध्ये पाहायला मिळणार आहे। मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 कार्यक्रमामध्ये अभिनेत्री समृद्धी केळकर ही सूत्रसंचालन करताना दिसते, पण यंदा तिच्याबरोबर स्टार प्रवाह परिवारातील अभिनेते देखील प्रत्येक भागामध्ये पाहायला मिळतात। त्याचप्रमाणे मी होणार सुपरस्टार जोडी नंबर 1 च्या येत्या भागामध्ये समृद्धीला साथ देताना अमित भानुशाली दिसणार आहे, म्हणजेच अमित सूत्रसंचालन करताना पाहायला मिळणार आहे। या संदर्भातला व्हिडिओ स्टार प्रवाहच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलाय। माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका झी मराठीवरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे। या मालिकेने 4.5 वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। या मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरामध्ये पोहोचलं होतं। राधिका, गुरु, शनाया या पात्रांना तर प्रेक्षकांचं विशेष प्रेम मिळालं। अशा या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीने नुकतीच आलिशान गाडी घेतल्याचं समोर आलंय। माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते केळकरने आलिशान गाडी खरेदी केली आहे। याचा व्हिडिओ संबंधित शोरूमने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये अनिता आपल्या नव्या गाडीचा आनंदात स्वागत करताना दिसते। औक्षण करून आणि केक कापून तिने नवी गाडी घेतल्याचा आनंद साजरा केलाय। तिच्या आनंदामध्ये अभिनेते उमेश जगताप हे देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। अनिताच्या नव्या गाडीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय। महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमातील कलाकार सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत। आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने हास्य जत्रेमधील प्रत्येक कलाकाराने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय। आता तर हे कलाकार हिंदी चित्रपट कार्यक्रमामध्ये देखील पाहायला मिळतात। यापैकी एक म्हणजे अभिनेता पृथ्वीक प्रताप। पृथ्वीक सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो। आपल्या चाहत्यांबरोबर संपर्कात राहण्यासाठी आगामी कामाच्या माहितीसह फोटो व्हिडिओ शेअर करत असतो। पृथ्वीचे सोशल मीडियावरील व्हिडिओ हे सतत चर्चेचा विषय असतात। सध्या त्याचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। लाखो जणांनी पृथ्वीचा हा व्हिडिओ पाहिला असून शेअर देखील केला आहे। शिवाय या व्हिडिओवर प्रतिक्रियेचा पाऊस पडतोय। पृथ्वीकने हा व्हिडिओ 2 दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शेअर केला होता। या व्हिडिओमध्ये पृथ्वीकने जेव्हा तिचा सुगंध येतो त्यानंतरची रिएक्शन खूप अप्रतिम दिली आहे। अभिनेत्याच्या याच रिएक्शनची भुरळ सगळ्यांना पडली आहे। अनेक जण पृथ्वीकच्या गोड हास्याचं कौतुक करतायत। गेल्या वर्षी शरयूने पिंकीचा विजय असो मालिका सोडल्यानंतर साखरपुडा झाल्याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर केली होती। 19 सप्टेंबर 2023 ला अभिनेत्रीने साखरपुड्याचे फोटो शेअर करत लिहिलं होतं, आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलंय, हॅपी अँड एंगेज, गणपती बाप्पा मोरया असं कॅप्शन तिने दिलं होतं। त्यामुळे शरयूचा फक्त साखरपुडा झाल्याचं सगळ्यांना माहिती होतं, पण तिने लग्न झाल्याचा देखील आता खुलासा केलेला आहे। लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने शरयूने फोटो शेअर करत लिहिलाय, 365 दिवसांच्या अविस्मरणीय आठवणी, वचनबद्धता आणि अंतहीन प्रेम, आमच्या सुंदर प्रवासाचे 1 वर्ष साजरे करत आहोत। या फोटोमध्ये शरयू आणि तिचा नवरा शाही लुकमध्ये पाहायला मिळतात। शरयू पांढऱ्या रंगाच्या डिझायनर साडीमध्ये दिसत असून तिचा नवरा पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये पाहायला मिळतोय। छोट्या पडद्यावरच्या मालिकांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असतो। या मालिकांमध्ये काम करणारे कलाकार सुद्धा प्रेक्षकांना आपलेसे वाटतात। अशाच एका अभिनेत्याचा लग्न सोहळा नुकताच पार पडलाय। कन्यादान, वैजू नंबर 1 या प्रसिद्ध मालिकांमधून अभिनेता चेतन गुरव घराघरामध्ये लोकप्रिय झाला। सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय। चेतन नुकताच लग्नबंधनामध्ये अडकलाय। त्याच्या लग्नातील खास फोटो अभिनेत्री अमृता बनेने सोशल मीडियावर शेअर केलेत। गेल्या महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साखरपुडा उरकत चेतनने नव्या आयुष्याची सुरुवात केली होती। साखरपुड्याप्रमाणे अभिनेत्याच्या लग्नाला देखील मराठी कलाविश्वातील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते। याशिवाय अभिनेता पृथ्वीक प्रतापने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर चेतनच्या हळदीची खास झलक शेअर केली होती। त्याच्या हळदीला सुद्धा बरेच कलाकार उपस्थित होते।
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपलपैकी एक म्हणजे ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर. दोघं व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. जसा ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या अभिनयाचा चाहता वर्ग आहे, तसाच आता त्यांच्या डान्स व्हिडिओचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झालाय. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर सोशल मीडियावर फार सक्रिय असतात. नेहमी चाहत्यांच्या मनोरंजनासाठी विविध डान्स व्हिडिओ शेअर करत असतात. अनेकदा दोघांना ट्रोल केलं जातं, पण ट्रोलर्सना ऐश्वर्या नारकर सडेतोड उत्तर देतात. काही दिवसांपूर्वी तर एका ट्रोलरने चक्क दोघांची माफी मागितली होती. अशातच नुकताच ऐश्वर्या यांनी आणखी एक डान्स व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या नारकर अविनाश यांच्याबरोबर नायक चित्रपटातील रुखी सुखी रोटी या गाण्यावर डान्स करताना दिसतायत. नेहमीप्रमाणे दोघांचा एनर्जेटिक डान्स पाहायला मिळतोय, पण यावेळेस सगळ्यांचं लक्ष डान्सने नाही तर अविनाश नारकरांच्या नव्या लुकने वेधलंय. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अविनाश नारकरांचा नवा लुक पाहायला मिळतोय. त्यांचे पूर्वी पांढरे केस होते, जे त्यांनी आता काळे केलेत. हाच अविनाश नारकरांचा नवा लुक नेटकऱ्यांना खूप आवडलाय. मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेला ओळखलं जातं. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या मुक्ता नाच ग घुमा चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त ती परदेशामध्ये असूनही सातत्याने चित्रपटांचं प्रमोशन करत असल्याचं पाहायला मिळतंय. परेश मोकाशींच्या नाच ग घुमाने एकूण 2 कोटींचा गल्ला जमवलाय. त्यामुळे सध्या सगळ्याच कलाकारांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. मुक्ता बर्वे परदेशामध्ये या चित्रपटाच्या लोकप्रिय गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या नाटकाच्या दौऱ्यानिमित्त मुक्ता बर्वे न्यूयॉर्कला असल्यामुळे तिने न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर जवळ मराठमोळ्या अंदाजामध्ये नाच ग घुमा चित्रपटातील भातुकली गीतावर जबरदस्त डान्स केला. यावेळी मुक्ताच्या जोडीला प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समाज्ञाने देखील डान्स केल्याचं पाहायला मिळालं. या दोघींचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तर असेच रंगतदार किस्से आणि OTT रिलीज जाणून घेण्यासाठी पाहत रहा OTT धमाका. माझ्यासोबत आजच्या भागात इतकंच. जय महाराष्ट्र.